भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यानिमित्त रक्तदान शिबिर, वह्या पेनांचे वाटप, LIC नोकरी संदर्भात माहितीपत्रक, सकल मराठा समाजाने केलेली शीतपेयाची व्यवस्था होती। कोल्हापुरात ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार सतेज पाटील, माजी आमदार सुजित मिंचेकर, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय संविधानातील बाबासाहेबांचा 11 फुटी पूर्णाकृती पुतळा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता। जयंती आज आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी एकत्रित अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या साक्षीनं या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व जनतेला एवढंच सांगेन की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचा संदेश तत्कालीन काळात देऊन ज्या पद्धतीचा विचार त्यांनी मांडला तोच विचार अनुकरून आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा पद्धतीचं आवाहन मी करतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्तानं या ऐतिहासिक बिंदू चौकात या ठिकाणी उत्साहानं भीम जयंती साजरी होते। रात्री 12 वाजल्यापासून ते पुढचे 24 तास अत्यंत उत्साहानं सर्व समाजातले लोक इथं येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात। ज्या कर्तृत्वान नेतृत्वानं या देशाला घटना दिली, राजश्री शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठबळ दिलं। आज त्यांच्या भूमीमध्ये, शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आज हा जयंतीचा कार्यक्रम आमचे सर्व सहकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात। माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा। जय भीम। पण या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छितोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही नुसतं जयंती नाही तर या ठिकाणी तो ज्ञानदिन म्हणून, नॉलेज डे म्हणून दिवस ह्या जगभर साजरा केला जातो। फक्त बाबासाहेबांच्या जयंतीने तर आपण अभिमान वाटला पाहिजे। या जगाच्या पाठीवरती एकमेव बुद्धिवंत अशा पद्धतीचा व्यक्तिमत्व होतं म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि म्हणून हा जन्मदिवस जगानं ज्ञानदिवस, नॉलेज डे म्हणून साजरं करायचं ठरवलं आणि सगळीकडे त्याचा मोठा उत्साह सुरू आहे। आणि जगाच्या पाठीवर सगळ्या जगात ज्यांची जयंती होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांनी समतेचा संदेश दिला आणि तळागाळातल्या माणसाला, गावकुसाबाहेरच्या माणसाला गावात आणण्याचा, आपल्या क्रांतीनं, संविधानानं गावात आणण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं खरं तर जो अधिकार दिला त्याबद्दल त्यांचं ऋण, त्यांचे उपकार बहुजन समाजावरचे कधीही विसरू शकणार नाही। आणि म्हणून त्यांच्या विचारानंच भविष्यामध्ये आपण पुढं जाणं अत्यंत गरजेचं आहे। त्यांनी जो विचार दिलेला आहे, शिक्षण घ्यावं, शिक्षणाच्या माध्यमातून पुढं जावं, शिक्षणाला प्राधान्य देऊन आपल्या घराची आणि देशाची प्रगती करावीची भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती। तीच भावनेनं आपण वाटचाल करूया अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो। पुन्हा एकदा सगळ्यांनाच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीला सगळे कोल्हापूरवासियांना, सगळे भारतीयवासियाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। मला वाटतं कोल्हापूर आम्ही नशीबवान जिल्हा आहे। या जिल्ह्याला बाबासाहेबाचे चरणस्पर्शी जिल्हा आहे आणि त्यांचेच मार्गदर्शनाखाली आज पण चांगले चांगले कार्यक्रम साजरा होत आहे। ब्लड डोनेशन चालू आहे। असंच चांगले चांगले कार्यक्रम होत राहतील। शाहू महाराज आणि बाबासाहेबाच्या मार्गदर्शनावरती चालत राहील। चांगला बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। काल रात्रीपासून माणगावचा बंदोबस्त चालू आहे। आज वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 300 ठिकाणी मिरवणूक आहे जिल्ह्यामध्ये। सगळा शांततेने पार पडेल असं नियोजन आहे आणि आजची दिवसाची परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर विभागीय कार्यालय जे LICचं आहे आणि त्याचबरोबर अनुसूचित जनजाती जमातीचं जे बुद्धिस्ट आमचे असोसिएशन आहे, कर्मचारी संघटना आहे, यांच्या वतीनं हा एक उपक्रम आपण ठेवलेला आहे जे LICच्या संस्थेमध्ये रोजगाराची संधीसाठी महिला आणि पुरुष यांच्यासाठी पगारी याच्यावरती प्रशिक्षण भत्ता आणि याच्यावरती असं एक रोजगाराची संधी आपण याच्यामध्ये उपलब्ध करून देतो आहे। त्याचबरोबर विविध ज्या काही योजना आहेत, लहान मुलांच्यापासून अगदी वृद्ध लोकांच्यासाठी ज्या काही विम्याच्या योजना आहेत, या विम्यांच्या योजनेसाठीची माहिती देण्यासाठी आम्ही इथं हा स्टॉल उपलब्ध करून दिला आहे। मोठं पाहिलं गेलं तर प्रथमतः आता खूप लोक म्हणतात
की आज तृतीयपंथीयांची संख्या झपाट्यानं वाढते, तर ती संख्या वाढत नाही आहे. जो संविधानिक अधिकार बाबासाहेबांच्या माध्यमातून आम्हाला 15 एप्रिल 2014 जे सुप्रीम कोर्टानं लिगल रिकॉग्नायझेशन दिलं या समुदायाला, त्याच्यामुळे कुठंतरी आज तृतीयपंथी व्यक्ती बाहेर पडत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आम्हालाही संविधान अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट शिक्षणाबाबतीत जर बोलायला गेलं की मी फक्त आत्ताच्या पिढीला एवढंच सांगते की मी आज इतकी तृतीयपंथी असून 8 वर्ष शिक्षण बंद केलं होतं. सध्या मी MSW शिकत आहे, आता मी MSWला मी युनिव्हर्सिटीत आहे. तर मला वाटतं की तरुणांनी सध्या कुठेही जे शारीरिक आकर्षण असतं त्याला बळी न पडता आपल्याला जे हक्क अधिकार मिळालेले आहेत त्याचा उपयोग करून चांगलं शिक्षण घ्यावं. आज अनेक लोक खूप मुद्द्यांवरती आपल्या टीका करतात, पण त्या टीकेचा आपण एक सकारात्मकतेने घेऊन आपण शिक्षण घेऊन स्वतःला सक्षम करावं. तेच जे बाबासाहेबांनी आता जसं आमच्या सुहासिनीनं सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला वाटत नाही की बाबासाहेबांनी जे आपल्याला दिले त्यामुळे संघर्ष करायला लागत नाही. संघर्ष कुठेतरी संपत आलेला आहे, तर आपण फक्त शिकून संघटित होणं अपेक्षित आहे आणि या माध्यमातून समाजासोबत स्वतःची प्रगती करणं आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांनी शिका आणि संघटित व्हा हा जो नारा दिला आहे तो हा सर्वांसाठी आहे. आज संविधानाच्या आधारे आम्ही सुद्धा एक तृतीयपंथी असूनसुद्धा ह्या समाजामध्ये ह्या धर्तीवरती मुक्त संचार करत आहोत. तर आम्हाला हा पूर्ण अधिकार हा बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे. त्यामुळं सर्वप्रथम बाबासाहेबांना अभिवादन करून आपल्या सर्वांना परत एकदा भीमजयंतीच्या शुभेच्छा. त्यांच्या जयंतीनिमित्त बिंदू चौकामध्ये ऐतिहासिक बिंदू चौक इथं बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि आज या जयंतीनिमित्त बाबासाहेबांनी शिकावं संघटित व्हा यासाठी हा नारा त्यांनी दिला. तोच नारा आम्ही आज पुढे देत आहे. बाबासाहेबांना शिक्षणासाठी खूप संघर्ष करायला लागला, तो संघर्ष आजच्या पिढीला होऊ नये म्हणून आज आम्ही उपक्रम राबवलेला आमच्या समितीच्या माध्यमातून की एक पेन आणि एक वय ही घडली पाहिजे. आणि ह्या कोल्हापूर नाही तर ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा अनेक कलेक्टर IPS व्हायला पाहिजे हीच आमची संकल्पना आणि बाबासाहेबांचं हे स्वप्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, ही जयंती आज संपूर्ण देशच नव्हे तर जगभरात साजरी होते. आज अशा या महामानवाला अभिवादन करताना मला फार अभिमान वाटतो की बाबासाहेब आंबेडकर आज जरी शरीरानं आपल्यामध्ये नसले तर त्यांचे विचार आज संविधानाच्या माध्यमातून आज संपूर्ण देश चालवत आहेत. आणि या महामानवाला अभिवादन करत असताना मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, अखंड शिवसेनेच्या वतीनं सर्व माझ्या आंबेडकरवादी भीमप्रेमींना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या जयंतीच्या दिवशी सकाळपासून देशभर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बिंदू चौकामध्ये हा जगातला पहिला पुतळा असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, कोल्हापूर शहरातील, सर्व उपनगरातील भीम अनुयायी, OBC बांधव आणि तमाम बहुजन समाज पुतळ्याला अभिवादन करायसाठी, मानवंदना करण्यासाठी येत आहे. सकाळपासून माननीय या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, आदरणीय माजी खासदार संजय मंडलिक साहेब, सर्व नगरसेवक, महापौर रूपा निकमताई, आमच्या CEO आणि आयुक्त SP साहेब, अशी सगळी मंडळी सकाळपासून म्हणजे जी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त आदरणीय सचिन साळे, असे सगळेच्या सगळे अधिकारी, या कोल्हापूर शहरातले आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे अधिकारी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी सकाळपासून येत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती त्यांचं सर्वांचं यथोच्च स्वागत करून त्या सगळ्यांना सन्मानित करून बाबासाहेबांच्या वंदनेबद्दल त्यांना धन्यवाद देत आहेत. यावेळची कमिटी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमिटीनं कार्यक्रम घेतलेले आहेत. या वर्षीच्या कमिटीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील रथ, बाबासाहेबांच्या जीवनावरील जे तैलचित्र अशी सगळी तयार करून उद्याच्या 19 तारखेला निघणाऱ्या महामिरवणुकीमध्ये सुद्धा, महाशोभायात्रेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महामिरवणूक निघणार. त्यामध्ये बाबासाहेबांच्या विचाराची सगळी तैलचित्र वगैरे निघून ती शोभायात्रा निघणार आहे. आणि 23 तारखेला महाराष्ट्राचे प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांचा मी वादळवारा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. असे
प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्चिक कार्यक्रम यावेळच्या जयंती समितीनं आयोजित केलेले